पुस्तकातला आहे काय. तुम्हाला एक आयडिया असेल म्हणून या स्वरूपाचा प्रश्न घेतलेला आहे. तर बघा या स्वरूपाचा प्रश्न आल्यावर इथं 9 दिले होय की नाही. बऱ्याच वेळा याऐवजी 9 याऐवजी 70 वेळा 72 वेळा 78 वेळा अशा पद्धतीने सुद्धा असते किंवा यापेक्षा 9 पेक्षा पण जास्त अंक देऊन हा प्रश्न सांगितलेला असतोय. त्या स्वरूपाचा प्रश्न दिलेला असतो. मग अशा स्वरूपाचा प्रश्न कसा सोडवायचा. तर बघा 4 44 444 अशी यांची मांडणी करून घ्यायची. बेरीज करायची आपल्याला काय अधिक अधिक आहे की नाही 444. मग या प्रश्न सोडवताना काय करायचं असते बघा. तर 9 वेळा किती वेळा सांगितलंय 9 वेळा दिलेला आहे होय की नाही. मग 9 वेळा आहे म्हटल्यावर काय करायचं 9 चोक काय करायचं यांची बेरीज अशा पद्धतीने करतो ना आपण होय की नाही. 9 चोक किती असते 9 चोक 36 किती का 32 का 36 36 मग 9 चोक 36 मग 36 6 हातच्या आले 3 बरोबर काय. आता वर लिहिलंय 3 लिहिले. मग दुसऱ्या वेळी दुसऱ्या ओळीत किती असणार ती संख्या 8 असणार ती का 9 असणार ती 2 नंबरच्या ओळीत बेरीज करत असताना पुढच्या संख्येला लिहायच्या नाहीत आपण सगळ्या 4 4 4 4444 असं वाढवून लिहायच्या नाहीत. तर आपण काय केले हे 3च फक्त मांडून घेतलेत. जेवढ्या दिल्या तेवढ्या मांडून घेतल्या. तिथं सुरुवातीला 9 वेळा 4 असणार आहे होय की नाही 9 वेळा बेरीज करायची म्हणून. हा मग नंतर किती असणार ते 8 वेळा. मग 8 चोक 32 अधिक 3 35 म्हणजे किती आले 5 आणि परत आणि हातच्या काय आले 3च आलेले. मग परतच्या वेळेस किती असणार आहे संख्या 7 7 चोक 28 29 30 31 होय की नाही 29 30 31 बरोबर काय. म्हणजे किती आले 1 आणि हातच्या आले परत 3. मग आपल्याला विचारलाय कुठला अंक एकक दशक आणि शतक. म्हणजे उत्तर काय आलेलं आपलं पर्याय क्रमांक बी. म्हणजे कोणता अंक येणार आहे बघा बी 1 हा अंक येणार आहे होय की नाही. आलं काय लक्षात सोपं आहे की नाही. मग इथे कोणताही अंक असू दे 9 असू दे 10 वेळा असू दे